जय महाराष्ट्र. मित्रो, राज्यातील शेतकरी मागच्या 2 महिन्यापासून पीएम किसानची नमो शेतकरी सन्मान योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. आणि यातच आता एक नवीनच धक्कादायक अपडेट हे पीएम किसानच्या लाभार्थ्यांबाबत येत आहे. काल 10 फेब्रुवारीला लोकसभेत खासदारामार्फत प्रश्न विचारला असताना त्याचं उत्तर देताना देशाचे कृषी राज्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी धक्कादायक खुलासा केलाय, की पीएम किसानमधनं देशभरातनं तब्बल 30 लाखापेक्षा जास्त शेतकरी आता अपात्र करण्यात येत आहेत. आणि त्यातच महाराष्ट्रामध्ये जी संख्या आहे ती म्हणजे 1,72,349 इतकी. मग नेमकं इकडं आपण नमोची वाट पाहतोय, तर पीएम किसानमधनंच आपल्याला जी पॅरेंट आपण जी म्हणतो योजना आहे, त्याच्यातनंच अपात्र करण्यात येतात जवळपास पावणे 2 लाख शेतकऱ्यांना. नेमकं कारण काय आहे? कोणत्या अटी व शर्तीवरती या शेतकऱ्यांना आता पीएम किसानचाच लाभ मिळणार नाही, तर नमोचा तर लांबच राहिलेला आहे. याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि त्यासोबतच त्या योजनेतून अपात्र असाल तर पात्र स्वतःला कसं करून घेता येईल, ते देखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्या पर्यायाबद्दलही सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत जाऊ द्या, ज्यांचे पीएम किसानचे हप्ते रुकलेले होते किंवा नमो शेतकरीचा हप्ता आलेला नाहीये. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, मागच्या 4-5 हप्त्यापासून बऱ्याच लोकांची गळती ही सुरू झालेली आहे आणि त्याचं कारणही सांगण्यात येत आहे, की आता ई-के-वाय-सीच्या आधारे किंवा फिजिकल व्हेरिफिकेशनच्या आधारे किंवा काही अटी व शर्ती ज्या पूर्वीच लावण्यात आल्या होत्या, परंतु त्याची कसून चौकशी केली नव्हती आणि आता चौकशी झाल्यामुळं त्या निकषामध्ये तुम्ही बसत नसल्यामुळं अपात्र करण्यात आलंय. सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे ज्यामध्ये लाखोच्या संख्येत शेतकरी अपात्र होत आहेत, ती म्हणजे जमीन नावावर नसणं. कारण ही योजना 2019 मध्ये सुरू झाली होती. त्यावेळेस तुमच्या नावावर जमीन होती. त्याच्यानंतर तुम्ही खरेदी विक्री विक्री केली असेल किंवा वारसा हक्काने गेली असेल, तरीही तुम्हाला योजनेचा लाभ हा अखंडित मिळत होता. त्याची कसलीच सोय यामध्ये नव्हती. ज्यांची कुणाची के-वाय-सी केली त्याच्यानंतर लक्षात आलं, की अरे बाबा हा तर आता शेतकरीच राहिलेला नाहीये. म्हणजे तोपर्यंत तुम्ही जमीन समजा 2020ला विकली असेल, तर 3-4 वर्ष तुम्ही न शेतकरी असता किंवा तुमच्या नावावर जमीन नसताना सुद्धा लाभ घेतलेले शेतकरी आहेत. ह्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन ज्यावेळेस झालं किंवा के-वाय-सी ज्यावेळेस करण्यात आली, त्यावेळेस श सरकारच्या लक्षात आलं, की या कारणामुळेही तुम्हाला बाद करण्यात आलंय. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचे बहुतांश शेतकऱ्यांचे खाते हे बदलत चाललेले आहेत. त्यामुळे तुमचं नवीन काढलेलं खातं हे डी संलग्न नसणार आहे. त्यामुळं ही वाटप करताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पैसा पोहोचत नाहीये. त्याहीमुळं तुम्हाला असं वाटतंय, की आपण अपात्र झालो का? त्यामुळं आधार सीडिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांचा आधार सीडिंग नाहीये, तर त्यांना वगळण्याची गरज नाहीये. त्यांना ऑटोमॅटिकच हप्ते येणं बंद होत आहे. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका घरात 2 लाभार्थी किंवा एका राशन कार्डवरती 2 लाभार्थी पती-पत्नी एकत्र लाभ घेत असतील, तर आता त्यामध्ये दोघांपैकी एकालाच लाभ देण्यात येणार आहे आणि तेही कारण समोर आलेलं आहे. ज्यांची ई-के-वाय-सी बाकी आहे, अद्यापही बहुतांश शेतकरी आहेत ज्यांची ई-के-वाय-सी झालेली नाहीये. काही वयस्कर शेतकरी असतील, ज्यांचा पूर्वी जे ओ-टी-पीवरनं होत होतं ते होत नाहीये. आता त्यांना फेस ऑथेंटिकेशन करायला सांगितलंय, परंतु अद्यापही ई-के-वाय-सी केलेली नाहीये. तर अशा 4-5 कारणामुळं देशभरातून जवळपास 30,18,361 शेतकरी आता येणारा जो 21वा पीएम किसानचा हप्ता आहे, त्यापासून वंचित राहणार आहेत. आणि महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं तर 1,72,349 म्हणजे जवळपास पावणे 2 लाख शेतकरी आता पीएम किसानमधनं वगळले जाणार. आणि जर का तुम्ही पीएम किसानमधनं वगळलात म्हणजेच तुम्ही नमो शेतकरीमधनंही वगळणार आहात. आता पीएम किसानचा जो नियोजित हप्ता आहे तो म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा आहे. तो फेब्रुवारीच्या शेवटी येतो की मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात, ते जे काही अपडेट्स असतील त्याबद्दल मी तुम्हाला वेळेतच अपडेट करत राहील. त्यामुळे विनंती आहे, की हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरती पर्याय काय? त्याचा मार्ग काय आहे? तर त्यासाठी सरकारने मागच्या 2 महिन्यापूर्वी एक फिजिकल व्हेरिफिकेशनचा फॉर्म काढलेला आहे. तो फॉर्म आहे आणि त्याच्याबद्दल मी व्हिडिओही बनवला होता. डिटेल त्यामध्ये काय-काय भरायचंय, काय-काय नाही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तरी एकदा उजळणी आपण करून घेऊया, की नेमकं तो फॉर्म काय आहे? तो फॉर्म मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं लाभार्थ्याचं नाव, आधार नंबर, बँकेचं नाव, आय-एफ-सी कोड, त्याच्यानंतर कुटुंबातील एकूण सदस्य, राशन कार्डच्या हिशोबानं अ, आणि तुमचं कायमचा पत्ता हे अपडेट करणं आणि त्याच्यानंतर हा किंवा नाही यामध्ये उत्तर द्यायचं. तर त्यामध्ये लाभार्थी पहिला प्रश्न आहे, की तपासणीच्या वेळेस लाभार्थ्याकडे जमीन आहे का? आता ही कृषी विभागामार्फत तपासणी केली जाते. हा फॉर्म तुम्हाला लवकरात लवकर भरून देणं गरजेचं आहे. तपासणी वेळेस लाभार्थ्याचे नावावरती जमीन आहे का? होय किंवा नाही. लाभार्थी भूमी अभिलेखाच्या सदरच्या क्षेत्र दिनांक 10 फेब्रुवारी 2000 पूर्वी 10 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा शेतकरी आहे का? हो किंवा नाही. योजनेच्या कुटुंब व्याख्याप्रमाणे म्हणजे पती-पत्नी 18 वर्षाच्या खालील अपत्यापैकी एक
पेक्षा जास्त लोकं म्हणजे मी सांगितलं एका राशन कार्डमध्ये एकालाच लाभ मिळणार आहे. लाभार्थी संविधानिक पद भूषवत आहे का? असे बरेच सारे प्रश्न आहेत. मी तुम्हाला जे लिंकमध्ये टाकून देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हा फॉर्म तुम्ही भरू शकता आणि स्वतःला लवकरात लवकर पात्र करू शकता. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.